नमस्कार, अरू कुकिंग बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर रोल. ते बनवण्यासाठी आपण पहिली पनीरची चपाती बनवून घेत आहोत. त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे. मैदा घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि तेल. इथे मी मीठ आणि तेल टाकून घेणार आहे आता मैद्याच्या पिठामध्ये. त्याचे रोल आहेत. आपण चपातीने घरी लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही चपातीमध्ये बनवून द्या. इथे मी मैद्यामध्ये बनवत आहे. हे आपण बाहेर जसे बनवून जे आपण खातो पनीर रोल त्या पद्धतीने मी इथे बनवत आहे. आता इथे मी मीठ टाकून झालेले आहे चवीपुरतं. आणि आता थोडंसं तेल टाकून घ्यायचे. तेल टाकल्याने काय होतं, ते जे आहे मैदा किंवा आपण जे पीठ मळतो, जसे की चपातीच्या पीठमध्ये पण आपण पीठ मळत असेल तर चपाती त्याने सॉफ्ट राहतात जेव्हा तुम्ही असं चपाती पिठामध्ये तुम्ही तेल टाका. त्या पद्धतीत मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं. आणि आता थोडं हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. नंतर ह्यामध्ये आपण ऑइल टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतो आहे आपण. नंतर थोडं करून पाणी टाका, एकदम टाकू नका. मैदा सैलसर असतो, जास्त भिजला जातो, त्यामुळे थोडं करून टाका पाणी, जास्त घ्यायचं नाही आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाहू शकते इथे माझा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. ह्याच्यावरती सुद्धा थोडंसं तेल लावून आपण ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी मैद्याच्या पिठाचा जो आहे गोळा घेतलेला आहे बनवून, आणि हा आपण लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला लेअरवाला जसं की लच्छा पराठा बनवायचा असेल तर तुम्ही ह्याला चांगल्या पद्धतीत लाटून घ्या. आणि नंतर त्याला लाटून झाल्यावरती ह्याला कट मारून घ्यायचे आहे लच्छा पराठ्यासाठी, जेणेकरून त्याचे लेअर सुटतात. इथे मी चपाती अशी ती लाटून घेतलेली आहे मैद्याची. पूर्ण सगळ्या बाजूने गोल असं करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाहू शकता मी अशा पद्धतीमध्ये कट मारून घेणार आहे. तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही कट मारून घेऊ शकता. मी इथे पिझ्झा कटर वापरलेला आहे. असे सगळे कट मारून घेऊया. त्यानंतर सगळे हे असे एकत्र करून घ्यायचे. अगदी मार्केटप्रमाणे आपण जे पनीर रोल खातो त्या पद्धतीतच इथे पनीर रोल आपण बनवत आहोत. खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे. घरच्या साहित्यापासून आपण बनवत आहे. पनीर आपण असंही आणतो घरी दही असेल आपल्याकडे तर आपण असे सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवणार आहोत पनीर रोल. थोडंसं तेल लावून घेत आहे. सगळ्या बाजूने तेल मी हाताने स्प्रेड करत आहे. तुम्ही ब्रशच्या साहाय्याने स्प्रेड करू शकता. एकदम हलक्या हाताने स्प्रेड करायचं, नाही तर हे लेयर आहेत ते तुटायची शक्यता असते. आता आपण सगळ्या बाजूने आता रोल करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला एकत्र करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तुमचा लच्छा पराठा तयार होईल. जेव्हा लच्छा पराठा बनवाल तेव्हा हलक्या हाताने लाटा. असा गोळा तयार करायचा एकत्र. मी ते जास्त प्रेस केल्यामुळे माझा जो पराठा आहे तो लच्छा पराठाप्रमाणे बनलेला नाही आहे. तुम्ही एकदम हलक्या हाताने त्याला प्रेस करा. आता मी लाटून घेत आहे. सगळ्या बाजूने मी लाटून घेतलं आहे. तुम्ही हे हलक्या हाताने आणि कमीत कमी पद्धतीने तुम्ही ह्याला लाटा. फक्त ह्याला लच्छा पराठ्याचा थोड्याफार लेअर आलेले आहेत जेव्हा मी बनवले. तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा हलक्या हाताने करा. पाहू शकता असे लाटून घ्यायचे. आपल्याला लेअर दिसत आहे आतल्या साईडने. आणि ती लेअर आता आपण ही जी चपाती आहे ती भाजून घ्यायची आहे. थोडंसं ऑइल वापरा, जास्त ऑइल वापरू नका ह्यामध्ये. ही पोळी बनवत असताना जास्त ऑइलचा वापर करू नका, जसं की तेल जास्त वापरू नका. कमी तेलामध्ये करायची आहे, जास्त तेल वापरायचं नाही आहे ह्यामध्ये. हलका थोडेसे 2-3 थेंब टाकून अशी दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे पोळी.
आता आपण दोन्ही बाजूने ही पोळी भाजून घेतलेली आहे. अशाच तुम्ही खूप साऱ्या पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत, चपात्या भाजून घ्यायच्या आहेत मैद्याच्या पिठाच्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा पनीर रोलचं जे स्टफिंग जे बनवणार आतलं ते पटकन तुम्ही टाकून थोडंसं गरम करून घेऊ शकता. त्याच्या आधी तुम्ही अशा पोळ्या बनवून घ्या. अशा प्रकारे आपली मैद्याची ही चपाती जी आहे पनीर रोलसाठी ती तयार आहे. आता आपण इथे पनीरचे आता क्यूब करून घ्यायचे आहेत थोडेसे एका बाजूने. पनीरचे थोडेफार कमी म्हणजे जास्त बारीक करू नका. बारीक केल्यानंतर जे जास्त कुस्करण्याची शक्यता असते. असे आपण पनीरचे क्यूब बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे यावरती टाकायला दही, जसे काही मॅरिनेट करण्यासाठी ह्याला पनीर रोलसाठी. त्याची जी ग्रेव्ही किंवा जी भाजी बनवतो आपण पनीर रोलसाठी त्यासाठी आपण इथे दही वापरणार आहोत. इथे मी 2 ते 3 चमचे दही वापरलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ, मसाला, त्याच्यानंतर जिरा पावडर, धने पावडर यामध्ये वापरणार आहोत आपण. आता इथे मी वापरलेले आहे आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं. यामध्ये थोडंसं वापरा. नंतर आपण जेव्हा एकदा भाजी बनवायला घेतो, जसे की पनीरची जी ग्रेव्ही बनवायला घेतो त्यामध्ये पण आपण मीठ टाकणार आहोत, तर ह्याच्यामध्ये थोडं कमी मीठ वापरा. त्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी टाकलेलं आहे जिरा पावडर साधारण अर्धा चमचा, त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा, लाल तिखट मसाला मी 1 चमचा टाकलेला आहे. एवढं टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार अर्धा लिंबूचा रस, थोडासा, जास्त नाही टाकायचं. आणि आपण आता हे मिश्रण एकत्र करून घेत आहोत. एकदम हलक्या हाताने मिश्रण एकत्र करायचे, जेणेकरून आपले पनीरचे जे क्यूब आहेत ते तुटणार नाही. अशा पद्धतीने आपण पनीरचे क्यूब आता एकत्र मसाला लावून घेत आहे. हे जरा पनीरचे क्यूब मोठे असल्या कारणाने थोडे मी कमी केलेले आहेत, कट करून थोडेसे. आता हे एकत्र करून झाल्यानंतर आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा साधारण मी इथे तेल टाकलेलं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. त्यानंतर यामध्ये आपण पनीरचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पनीरचे क्यूब सोडून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण पनीरचे क्यूब सोडून घेतलेले आहेत. आता हे पनीरचे क्यूब हलक्या हाताने आपण पलटून घ्यायचे आहे. पलटून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो हे सगळे जिन्नस टाकायचे आहेत आपल्याला. जसे की आता हा उभा कापलेला मी कांदा आहे तो टाकलेला आहे बारीक चिरून, जास्त नाही, फक्त उभा कांदा आपल्याला करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला शिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकम आपल्याला उभी चिरून टाकायची आहे. सगळे आपल्याला जे काही आपण टाकू ह्यामध्ये भाज्या किंवा कांदा ते सगळे आपण उभे चिरूनच टाकायचे आहेत, जेणेकरून पनीर रोल आपल्याला खातानाही मजा येते, वेगळं बाईट येते आपल्या तोंडामध्ये. त्यानंतर इथे टोमॅटो टाकलेला आहे. ह्या इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, संपूर्ण 1 टोमॅटो घेतलेला नाही आहे, मध्यम आकाराचा मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ थोडंसं. मगाशी आपण मीठ टाकलं होतं, आताही आपल्याला मीठ टाकायचं आहे, ते पण थोडंसंच टाकायचं आहे, नाही तर खारट होण्याची शक्यता जास्त होते. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पुन्हा एकदा थोडंसं लाल तिखट मसाला. सगळ्या भाज्या आपण टाकून झालेल्या आहोत. आता ह्यामध्ये आपण टाकायचं आहे लाल तिखट मसाला. आणि हे भाज्या एकदा आपण परत एकदा परतून घ्यायच्या आहेत.
इथे मी 1 चमचा लाल तिखट मसाला वापरलेला आहे. आता आपण ह्या सगळं एकत्र मिश्रण करायचं आणि तेही हलक्या हाताने करायचं, नाही तर पनीर तुटण्याची शक्यता जास्त आहे. ते क्यूबसारखे राहणार नाही, त्याचं बुर्जीसारखे आपले बारीक होऊन जातील. त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे. त्यानंतर आता ती भाजी आपली हे स्टफिंग ते तयार झालेलं होतं. त्यानंतर आता आपण इथे मैद्याची चपाती घेतली आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घ्यायचे ते स्टफिंग आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. आता हे स्टफिंग झालं आहे आणि हे झालं आपल्या हॉटेलसारखं, जसं की बाहेरील तुम्हाला पनीर रोल जसे भेटतात त्या पद्धतीत आपलं पनीर रोल इथे तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की घरी करून एकदा पहा. रोल बनवून ठेवला आहे, तर आपण तुम्ही नक्की घरी एकदा करून पहा. तुम्हाला आवडले असतील माझे व्हिडिओ तर माझ्या अनु कुक अँड बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.